नमस्कार मंडळी शरद पवार यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार किंवा अजितदादा पवार यांच्या पक्षासोबत विलीन होणार. आता हे समीकरण सध्या सुरू झालेले आहे आणि या समीकरणाची जी काही रूपरेषा असेल हे अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर लगेच शरद पवार यांनी जो काही त्यांचा डाव असेल, जो काही त्यांचा एक्का असेल पत्त्यातला, तो फेकला होता. कदाचित हे काँग्रेसला सुद्धा समजलं नसेल आणि कदाचित उभाटा गटाचे शिवसेनेकाला सुद्धा समजलं नसेल. हा जो काही प्लॅन असेल हे पूर्वीच समजला होता आणि जुळाला सुद्धा होता. आता ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि त्यानंतर समीकरणं जुळत गेले, काही चर्चा सुरू झाल्या. पटेल तटकरे हे जे काही असतील ते विलीनीकरणाच्या चर्चेवरती बोलत नव्हते किंवा विलीनीकरणाच्या चर्चा झाल्याच नाहीत असं काहीसं विधान होतं. परंतु तेच पटेल आणि तटकरे आता सांगतायत की शेवटच्या टप्प्यात येऊन हे विलीनीकरण थांबलेलं आहे, कारण तर अजितदादा पवार यांचं निधन झालं. ज्या पद्धतीने शरद पवार यांना राज्यसभेवरती घेतलं त्याच वेळेस हे गणित जुळाले होते. आता ज्या पद्धतीने भाजपच्याच नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं होतं की जर शरद पवार हे राज्यसभेवरती येत असतील तर आम्ही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा उमेदवार विरोधात देणार नाही. तीच भूमिका शिवसेनेने सुद्धा घेतली आणि तीच भूमिका काँग्रेसने सुद्धा घेतली. कारण तर यांना भीती होती की जर आम्ही विरोध करू तर निश्चितच शरद पवार हे भाजपसोबत जातील, त्यांचा पक्ष पूर्णपणे भाजपमध्ये विलीन करतील अशी त्यांना भीती होतीच. आणि तेच झालं. अखेर जयंत पाटील यांना आता अर्थमंत्रीपद दिलं जाईल आणि शरद पवार यांच्या सुपुत्रा म्हणजे सुप्रिया सुळे यांना देखील त्या भाजपमध्ये एखादं पद दिलं जाईल किंवा भाजपच्या पक्षामध्ये पद दिलं जाईल. आता जर शरद पवार यांना आपला पक्ष किंवा ताकद वाढवायची असेल, कार्यकर्त्यांना जर आपल्याला सांभाळायचं असेल, तर ज्या पद्धतीने ओमराजे लिंबाळकर असतील, त्यानंतर अष्टीकर असतील, बंडू जाधव असतील आणि जे काय आताचे 6 आमदार हे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदेसोबत गेले, त्याच चर्चा घडलेल्या आहेत. ते सुद्धा सांगणार आहेत की आम्हाला विकासाच्या निधीसाठी विकासासाठी आम्हाला भाजपमध्ये विलीन व्हावं लागलं किंवा आम्हाला भाजपसोबत जावं लागलं. आणि ज्या पद्धतीने ह्या घडामोडी घडत आहेत, जयंत पाटील असतील आणि अनेक नेते असतील हे एकनाथ शिंदेची सुद्धा भेट घेत आहेत. आणि एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे की काही ना काहीतरी घडामोड घडणार आहे. कारण तर ज्या पद्धतीने सुरुवातीची एक बैठक झाली होती ती एकनाथ शिंदे यांच्या कॅबिनच्या बाजूला झाली होती. म्हणजे काय तर हे जे काही गणित असेल ते जुळाजुळीचं काम सुरू झालं होतं. परंतु सांगायचं काय आणि कसं सांगायचं या विषयावरती चर्चा होऊन येईल आणि त्यानंतर निश्चितच जे काही अजितदादा पवार यांचा पक्ष असेल तो तर सुरुवातीसोबतच भाजपसोबत आहे, सुरुवातीलाच तो भाजपसोबत गेला होता आणि निश्चितच जयंत पाटील यांना जे काही महत्त्वाचं पद असेल ते दिलं जाईल. सध्या कोणताही असा नेता नाही की जो अर्थमंत्रीपद सांभाळेल आणि जो अनुभव असणार आहे तो फक्त राष्ट्रवादीचेच आताचे नेते जयंत पाटील यांना आहे. म्हणून निश्चितच जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद दिलं जाईल आणि शरद पवार यांचं जे काही स्वप्न असेल ते साकार होईल. कारण तर स्वप्न कोणीही बघते आणि सध्या सगळ्याला स्वप्नाच्या माध्यमातून राजकारणाचे जे काही डोळे लागलेले आहेत खुर्चीसाठी ते आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. म्हणून हे जे काही शरद पवार यांचा पक्ष असेल लवकरच आपल्याला बातमी ऐकू येईल आणि कोणत्या रात्री, कधी आणि किती वाजता भाजपमध्ये विलीन झालेला असेल हे आपल्याला चांगलंच समजेल.